परभणी जिल्ह्याच्या पाथरी या शहरामध्ये सध्या किसनराव लांडे हे एक उद्योजक म्हणून सुप्रसिद्ध आहेत। अगदी शून्यामधून विश्व निर्माण करणारा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे। अक्षरशः त्यांनी त्यावेळी तब्बल 22 तास काम केलेले आहे। त्यामुळेच ते झिरोमधून हिरो झालेले आहेत। अत्यंत गरीब अशा कुटुंबामध्ये जन्मलेले हे किसनराव सध्या यशस्वीरावर आहेत। अनेक उद्योगांमध्ये त्यांनी यश मिळवलेले आहे। हॉटेल व्यवसायामध्ये ते सध्या नंबर 1 ला आहेत। फर्निचर व्यवसायामध्ये, इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये ते नंबर 1 ला आहेत। अडीअडचणीत असणाऱ्यांना ते नेहमीच मदत करतात। कुडाच्या घरामध्ये जन्मलेले हे किसनराव सध्या आलिशान घरामध्ये राहतात। यामध्ये त्यांना त्यांच्या सौभाग्यवती तसेच मोठे बंधू आणि पुतणे यांचीही मोठी मदत होत आहे। त्यामुळेच हे यश मिळालेले आहे असे ते सांगतात। अशा रिअल हिरोच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। माझं नाव किरण किशनराव लांडे आणि आता मी माझ्या वडिलांविषयी काहीतरी सांगू इच्छिते। जसं की प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील जे असतात, तिचे पप्पा जे असतात ते तिच्यासाठी सर्व काही असतं, म्हणजे पूर्ण जग असल्या समानच आहे। तर मग मी माझ्या पप्पाबद्दल 2 शब्द बोलणार आहे। तर माझे पप्पा सुरुवातीला म्हणजे एक छोटेसे व्यापारी होते। त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला। त्याच्यानंतर त्यांनी ही जी हॉटेल आहे, खूप मोठी हॉटेल, त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली। माझ्यासाठी माझे पप्पा सुपर हिरो आहेत। तर त्यांच्याकडूनच मी खूप काही शिकते। त्यांच्याकडूनच खूप काही बरेचसे गुण मला मिळालेले आहेत। त्यांच्याकडून म्हणजे मोठी स्वप्न कशी बघायची, कधी स्वतःला कुठंच थांबवायचं नाही आणि स्वतःला कधीच कमी समजायचं नाही, हे बरेचसे गुणधर्म मला माझ्या पप्पाकडून मिळालेले आहेत। आणि माझ्या पप्पांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे। त्याच्यामधून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की कधीच जीवनामध्ये हार मानायची नाही। कधी पण जेव्हा आपल्याला उतार आलेला आहे तर याच्यानंतर खूप मोठा चढ पण असणार आहे। मी किशन विठ्ठलराव लांडे, राहणार हातगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। मी इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, इलेक्ट्रिकल आणि हॉटेल लॉजिंगचा व्यवसाय करत आहे। माझा कॉन्टॅक्ट नंबर 9860324041। सबका मालिक एक म्हणजे साईबाबा आणि साईबाबाची जन्मभूमी पाथरी। या पाथरी नगरीमध्ये, या पावनभूमीमध्ये एका तरुणाने मोठ्या जिद्दीने, मेहनतीने उद्योग सुरू केला आणि आज हा जो प्रवास आहे तो खरंच अगदी थक्क करणारा आहे। कधीही पैशाची फिकीर केली नाही। पैसा खूप कमवायचा आहे हे डोक्यात नव्हतं, पण आपल्याला काम खूप करायचं आहे हे डोक्यात होतं। सुरुवातीला काही वर्ष तर अगदी 22 तास काम केलं, फक्त 2 तास झोप घेतली असेल। एवढा वेळ दिल्यानंतर देवाला सुद्धा द्यावंच लागतं। आणि आज नेमकं काय दिले, काय नेमका प्रवास आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। अर्थात मी बोलतोय या पाथरी नगरीतील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय किसन आप्पा लांडे यांच्याबद्दल। आप्पांचा प्रवास खूप वेगळा आहे, वेगळ्या धाटणीतला आहे। जाणून घेऊया आप्पांच्याच मुखातनं की आप्पा कसे घडले, आप्पांचं गाव कोणतं, आप्पा यशस्वी उद्योजक कसे बनले हे आपल्याला ऐकायचं आहे। खरं तर आप्पा, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमच्या मला यशोगाथा मांडायची आहे। या कार्यक्रमात आपलं स्वागत। सुरुवात करूया तिथून, अगदी काहीच नव्हतं, आज सगळंच आहे नाही का। असं म्हणतात की मध आहे तर माशा आहेत नाही का, कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी इतकी माणसं असतात आणि आपण जर काही कमवलं तर लोक आपल्याला विचारतात। सुरुवात कशी होती आप्पा नेमकी, म्हणजे अगदी गावाकडचं जे आयुष्य होतं तुमचं, इथं पाथरीपासून काही अंतरावर तुमचं गाव आहे नाही का, गावातलं आयुष्य कसं होतं, सुरुवातीचे दिवस कसे होते, आम्हाला ते ऐकायचं। नमस्कार, मी किशन विठ्ठलराव लांडे, राहणार हातगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। आज पाथरी या ठिकाणी मी वास्तव्यास आहे। आणि आप्पा, हातगाव हे तुमचं जन्मगाव नाही का? हो। गावाकडचं आयुष्य कसं होतं, आई वडील काय करायचे,
कारण गावाकडच्या आठवणी खूप आहेत नाही हो, का? हो. काय नेमकं कसं होतं आयुष्य ते? गावाकडचं आयुष्य असं होतं, माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये राहत होते. शेतामध्ये मोलमजुरी करायचे आणि त्याच्यातून आमच्या कुटुंबातील 5 मुलांचा उदरनिर्वाह दाखवायचे. असं गावाकडचं एकंदरीत आयुष्य होतं. आणि त्याच्यानंतर चा काळ, आम्ही जसं 8-9 वर्षाचे झालो त्याच्यानंतरचा काळ बदलत गेला. वयाच्या 8व्या वर्षापासून मी व्यवसायामध्ये आहे. 9 वर्षे मी टेलर काम केलं आहे. 9 वर्षे मी 18 ते 22 तास काम केलं आणि काळ बदलत गेला हळूहळू. तुम्ही आता जो उल्लेख केला की आई वडील हे लोकांकडे जायचे हो, म्हणजे रोजाने हो, दुसऱ्याच्या रानामध्ये. हो. जेव्हा लहानपणी तुम्ही बघायचं आई आपली रोजान जाते, वडील आपले रोजान जातात, तर काय कसे त्यांचे कष्ट होते, काय म्हणजे तुम्ही तर सगळं डोळ्याने पाहिले नाही का ते? हो, बरोबर. काय ते दिवस सांगा मला ते. ते दिवस मी म्हणजे शब्दरूपी सांगू शकत नाही, एवढे वाईट दिवस होते. पण वडिलाचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि आईची मेहनत, जसं की मात्र म्हणतो ना आपण खळ्यावरती निघतं, त्याच्यातले हरभरे वगैरे वेचून आईने आम्हाला खाऊ घालायचे. असे दिवस काढले आम्ही. आणि त्याच्यानंतर पुढे जसं जसं वय वाढत गेलं, 8व्या वर्षापासून आम्ही व्यवसायामध्ये आलो. व्यवसायामध्ये आल्यानंतर खूप मेहनत केली. आईचं नाव काय तुमचं? मुक्ताबाई. मला असं वाटतं की मुक्तामाईच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थानं गरिबीतनं मुक्ती भेटली. हो, आई वडिलांच्या आशीर्वादानेच. मी तर अनेक मला असं वाटतं की न्यूज वन महाराज चॅनल पाहत असलेल्या करोडो लाखो प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की बाबांनो, तुम्हाला गरिबीतनं दुःखातनं मुक्ती कोण देतं? तर तुमची आई माऊली. आणि म्हणून माऊलीला जपत चला, कारण आई हीच देव आहे. आप्पांनी आत्ताच उल्लेख केला की आईने कष्ट घेतले, वडिलांनी कष्ट घेतले आणि आईवडिलांचे कष्ट पाहून त्यांना वाटलं आपण सुद्धा कष्ट केलं पाहिजे. मला असं वाटतं की लेकरांनी ही जाणीव ठेवली पाहिजे. आप्पा, जसं तुम्ही आईबद्दल बोललात, वडील कसे होते नेमके? आता वडील तर नाहीये तुमचे, नाही का? सांगा. वडील खूप ग्रेट होते, कारण वडिलाकडूनच मी शिकवण शिकलो की 18-22 घंटे काम करायची जी शिकवण शिकलो ती वडिलाकडूनच शिकलो. कारण मला चांगलं आठवतंय, मी जर रात्रीला समजा टेलर काम केलं आणि 4 तास जर झोपलो तर वडील म्हणायचे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावा, सूर्य उगवल्यानंतर उठणारा माणूस दारिद्र्य असते. हे त्यांच्याकडूनच शिकलो मी. आणि त्यांना सुद्धा पैशाचा मोह नव्हता. जरी ते दुसऱ्याच्या शेतात राहत होते, दुसऱ्याची मेहनत म्हणजे मोलमजुरी करत होते, राहायला घर नव्हतं, पण त्यावेळेस सुद्धा त्यांना कधी पैशाचा मोह नव्हता. या जगामध्ये पैशाचा मोह नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. मला असं वाटतं की तुमचं लांडे कुटुंबातील अपवाद असेल. वडिलांनी शिकवलं की बाबा पैसे नसू दे, पण त्याच्या मागे लागू नकोस, इमानदारी ठेव, नाही का? तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये टेलरिंग केली आहे, कपडे शिवायचं. काय म्हणजे शिक्षणाकडे कल नव्हता म्हणून का अगदी उद्योगच करायचा होता म्हणून? नाही, असं म्हणता येणार नाही सर, शिक्षणाकडे कल नव्हता म्हणून. पण शाळेमध्ये शिक्षक लोक पूर्ण माझी म्हणजे लाड करायचे म्हणायला हरकत नाही ते. आणि आमचे मुख्याध्यापक जी.बी. सुरडकर सर म्हणून खूप शिस्तीचे माणसं होते ते. तर ते म्हणजे त्यांच्यासारखा शिस्तीचा गुरु मी आधी माझ्या आयुष्यात कधी बघितलाच नाही काय. पण ते सुद्धा स्वतः म्हणायचे की कृष्णा, तू व्यवसायामध्ये सक्सेस होशील काय. हे त्यांचे शब्द होते. आणि व्यवसायामध्ये मी लहान वयामध्ये व्यवसायामध्ये असल्यामुळं जास्तीची ओढ व्यवसायाकडे लागली काय. म्हणजे गुरुजींना वाटत होतं की अरे कृष्णा हा कामाचा आहे, काम करतो, कष्ट करतो. मला असं वाटतं की योग्य वेळी आपण ओळखलं पाहिजे. तर टेलरिंग हा जो व्यवसाय आहे त्या काळामध्ये का निवडावा असं वाटलं? काय कारण ठरलं? व्यवसाय निवडावा वाटला म्हणून नाही, बाजूला टेलर काम करणारा एक व्यक्ती होता आणि त्यांच्याकडे बघून मग ते आम्ही शिकलो. अच्छा, म्हणजे तुम्ही बघून शिकलात? हो. किती वर्ष केले ते? 9 वर्ष केलं सर. 9 वर्ष. गावाकडे असताना अगदी रात्रंदिवस तुम्ही कपडे शिवायचं नाही का? काय नेमकं आठवण त्या 9 वर्षाच्या? कारण 9 वर्षामध्ये अनेक नवीन कपडे तुम्ही शिवले. अनेक शिवले. आणि आठवणी म्हणजे आताचे काम करण्याची पद्धत वेगळी होती, त्यावेळेसची वेगळी होती. त्यावेळेस नवरदेव जो असतो आपण म्हणतो बावल्यावर गेला किंवा मग म्हणजे मंदिरात जातं त्यावेळेपर्यंत कपडे शिवायचे राहिलेले असायचे. मग त्यावेळेला आठवण यायची ते जे कपडे न्यायला. मग त्यावेळेस 4 मशीन शिलाई मशीन चालू असायच्या, त्यावेळेस ते कपडे शिवण्याची प्रक्रिया चालू असायची. त्याच्यानंतर दिवाळी दसरा त्यावेळेस कपड्याचं जे बंडल असतं, तागा म्हणतो आपण, ते तागा लोक आणून टाकायचे आणि शिवून घ्यायचे. आता काय मीटरवरती कपडा आणायला लागले लोक. त्यावेळेसची म्हणजे कपडे दिवाळी असेल, ईद असेल तर लोक कपडे तागा आणून टाकायचे
आणि 4 ड्रेस शिवायचे. तेवढंच आता रेडीमेडचं काळ आहे नाही का? रेडीमेडचं काळ. त्यावेळी लोक अगदी मुद्दामून आवर्जून ते शिवून घ्यायचे. बर, या उद्योगामुळे आपण आयुष्य कसं बदललं नेमकं? आयुष्य कसं बदललं म्हणण्यापेक्षा मी कल्पनाही केली नव्हती आणि मला असं कधी वाटलंही नाही की मी एवढा वरच्या लेवलला जाईल म्हणून. पण काम करण्याची, मेहनत करण्याची एक आवड आहे मला आणि ते पैसा मिळो किंवा नाही मिळो, कुठल्याही व्यवसायामध्ये मी अनेक व्यवसाय केले, कुठल्याही व्यवसायामध्ये ती एक सवय लागून गेली मला. जसे जसे संकट येतात काम करण्याची आवडच आहे पाहिजे. आवड आहे. आपण असं म्हणतात की वाईट दिवस असले की आपल्याकडे काहीच नसतं नाही त्या काळामध्ये. तर सुरुवातीचा जो काळ होता संघर्षाचा, काय 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 नेमकं आठवण येत नेमकं? कारण असं म्हणतात की खिशामध्ये जर पैसे असतील तर जग आपले नाही का, आणि खिशात पैसे नसतील तर कोणी आपलं नसतं. तर तुमचा काय अनुभव नेमका? माझा अनुभव सांगतो मी. माझा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर माझे दोन्ही पाय गेले. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागतं, पण परिस्थिती नव्हती म्हणून मी माझ्या जिद्दीने चालण्याचा प्रयत्न केला आणि आज सुद्धा माझं उभं राहिल्यानंतर बॅलन्स राहत नाही. तर दोन्ही पाय माझे आज म्हणजे काय म्हणता येईल त्याला अपंग आहेत. म्हणजे अपघात झाला आणि अपघातामध्ये खरं तर दोन्ही पाय एवढं सपोर्ट करत नव्हते, पण तरी सुद्धा तुम्ही उभारत. खरं तर मला असं वाटतं की उभारण्याची जिद्द पाहिजे. येस, आणि ती तुमच्यामध्ये आहे. आपण अगदी आई आणि वडील हे लेकरांना जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतात नाही का? तुमच्या लहानपणी गावाकडे हातगावला म्हणजे तुमचा जो मित्र परिवार त्या काळातला, तुमचा अगदी त्या काळातला सणवार असतील किंवा एकूणच घर, सणवार, पाहुणे रावळे, या बाकी काय आठवणीत नेमके? जर सणवाराचं जर सांगायचं झालं तर सर, मला तर 1-2 वर्षाला कधीतरी गव्हाची पोळी खायला मिळायची, शक्यतो मिळायचीच नाही. अच्छा. आणि पाहुणे रावणे तुच्छे लेखत होते कारण गरीब परिस्थिती होती. असं म्हणतात की सभी पूछेंगे आपको आप कैसे है जब तक आपके पास पैसे है की नाही? असतं ते. बर, मग म्हणजे फक्त उद्योग होता का बाकी कुठल्या गोष्टी? अगदी मित्र परिवार, अगदी खेळणं बागडणं? नाही, माझ्या जीवनामध्ये खेळणं बागडणं किंवा बाकी कुठले नाही. सण वार, तीज किंवा नातेवाईक या कुठल्याच गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये केलेल्या नाहीत. म्हणजे हे सगळं मिस झालं नाही का? जसं लहान लेकरू म्हणलं की त्याला खेळणं आलं, मित्र आले, त्याला खेळायला आवडतं, ते अगदी फिरायला असतं मनसोक्तपणे. तुमच्या नशिबात खरं ते नव्हतं नाही का? आणि कदाचित तुम्हाला शिकायचे असेल परंतु वेळेने परिस्थितीने आपल्याला संधी दिली नाही. नाही सर, एक मिनिट. असं मला तर वाटत नाही की मला शिकायचं असेल आणि संधी दिली नाही. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये जितके बी व्यवसाय केले तर पैशामुळे कधी व्यवसाय रुकत नाही, पैशामुळे कधी शिक्षण रुकत नाही, फक्त जिद्द लागते. मला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी कमी असावं, त्याच्यामुळे मी शिक्षण केलं. तुम्हाला उद्योगामध्ये इंटरेस्ट जास्त निर्माण झाला. कारण याचं कारण सांगतो की घरची परिस्थिती पाहिली आणि आपण 4 पैसे कमवत असं मला वाटलं नाही का? पाथरी हे गाव तुम्ही निवडलं उद्योगासाठी, हे शहर निवडलं आणि याच शहराने तुमचा उद्धार केला. खरं तर हातगाव सोडण्याचं कारण काय ठरलं? कारण बऱ्याच वेळा काय असते, गड्या आपलं गाव बरा नाही का? मग तुमच्याकडनं गाव कसं सुटलं नेमकं? गाव सुटण्याचं खरं कारण सांगतो सर. गावामध्ये काय पूर्वीला घराणेशाही चालायची. घराणेशाही चालत असताना अनेक लोक त्रास द्यायचे कारण आम्ही मेहनत करायचो, मेहनतीतून पैसा मिळाला, काही काम करीत राहिलो, मग त्यांच्यापेक्षा थोडंसं घराचं बांधकाम केलं. आता त्यांचं म्हणणं हे होतं की बाबा याचे वडील तर माझ्या इथं आयुष्यभर कामाला राहिले आणि आता या पोरांनी एवढं कमवलं, पाहुणे रावणे आले तर म्हणाली गो हे कोणाचं घरी. त्याच्यामुळं त्यांनी अनेक वेळाला आम्हाला त्रास द्यायला, हाणमार केली. त्याच्यानंतर मग आमच्या गावचेच एक नागरिक आहेत, ओमजी नखाते म्हणून, तर ते त्यावेळेस एका पक्षाचे तालुका अध्यक्ष होते आणि त्यांच्याच भावाने त्रास दिलेला होता. तर त्यांनी आम्हाला म्हणले पोरो तुम्ही इथं थांबू नका, पाथरीला चला, तुम्हाला माझी दुकान देतो. आणि त्यांनी दुकान दिली, फर्निचर वगैरे त्यांचं ऑलरेडी होतं. जे होतं ते चांगलं आहे. जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वही अच्छा होगा. कारण हे गीतेमध्ये सांगत खरं अगदी नशिबात जे होतं त्यानुसार घडलं. पाथरीमध्ये आलात, तर पाथरीमध्ये जेव्हा आलात त्यावेळेला नेमकं हे शहर तुम्हाला नवं होतं, हे सगळं विश्व नवं होतं. तर कशा प्रकारे या पाथरी गावामध्ये आलात, संघर्ष केला आणि उभे राहिलात? पाथरी शहरामध्ये आल्यानंतर सर
ह्या विश्वाचं काही देणं घेणंच नाही. फक्त देणं घेणं काय आहे, सकाळी उठणे, कामाला लागणे, सकाळी 4-5 वाजेपर्यंत काम करणे, 1-2 तास स्टूलवरती झोपणे, बरोबर आहे, स्टूलवरती झोपणे, 1-2 तासात फ्रेश होणे, नंतर कामाला लागणे. म्हणजे दुकानाच्या व्यतिरिक्त विश्व काही नव्हतंच. की तुम्ही मगाच उल्लेख केला की जवळपास अगदी मला मी कधी सण पाहिला नाही, वार पाहिला नाही, कुठला कार्यक्रम पाहिला नाही, तर अगदी 22 तास काम केलं. आम्हाला ऐकायचे म्हणजे काय करत होत नेमकं 22 तासामध्ये, किती काम होतं, कसं झोपून, कारण बऱ्याच वेळा काय असं काम करायचं असतं काम नसतं, नाही का. तुमच्या वाट्याला हे काम कसं आलं नेमकं, आणि एवढा तास काम करण्याची कॅपॅसिटी कशी आपण निर्माण केली? सर, हे आईवडिलाचे आशीर्वाद, आईवडिलाचे संस्कार आणि समाजाने म्हणजे माझ्या काय म्हणता येईल अवकातीपेक्षा जास्तीचं डोक्यावर घेणं, ह्याच्यातून मला ताकद मिळाली. मी आप्पा एवढं सांगेल की लोकांनी अवकातीपेक्षा नाही तर लोकांना आपला स्वभाव, काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी आवडल्या आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला खरं तर, नाही का. पाथरी या शहरामध्ये येऊन आज बरेच वर्ष झालेले आहेत, नाही का. 23 वर्ष. या 23 वर्षामध्ये अनेक उद्योग आपण उभे केलेत, नाही का. तर आता या ठिकाणी तुमचं आता हॉटेल सुरू आहे, कृष्णा प्युअर व्हेज, नाही का, लॉजिंग पण आहे. इथपर्यंत हा प्रवास आलाय खरं तर हा प्रवास सहज झालेला नाहीये. काय म्हणजे 23 वर्षामध्ये कुठले कुठले उद्योग केले, काय म्हणजे कोणी सपोर्ट केला, आम्हाला ते ऐकायचं. सर, सपोर्ट म्हणण्यापेक्षा माझा एक स्वभाव आहे, मी शक्यतो कोणाची मदत घेत नाही. ज्यावेळेस मला आर्थिक अडचणी आल्या असतील त्यावेळेस मी खाजगी व्याजाने पैसे घेतले असतील, पण मी कोणाची मदत घेत नाही. मला माझ्यावर जर समजा आशीर्वाद जर असतील, पहिल्यांदा आईवडिलाचे, त्याच्यानंतर व्यावसायिक मदत केली, जसं की बाबा ग्राहक म्हणून माझ्याकडे आले, त्या समाजाचे असं आहे. मला असं वाटतं की आई वडील यांच्यापेक्षा मोठं दैवत नाही, नाही का. पाथरीमध्ये जेव्हा तुम्ही निघालात, आपल्या पाथरीला जायचं त्यावेळेला आई वडिलांचा रोल काय होता, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं का गावाकडेच बरं आहे का, मग चला पाथरीला? नाही, आई वडिलांचं म्हणणं होतं तुम्ही काम करतात, मेहनती आहेत, नवीन कामाचा तुम्हाला उल्हास आहे, तुम्ही चला पाथरीला, आम्ही काही ना काही काम करतो. तुम्ही जेव्हा इथं आलात पाथरीमध्ये त्यावेळेला साधारणतः वय तुमचं किती होतं? मग आज 23 वर्ष झाली सर, तेवढंच वय माझं होतं 20 वर्ष. 20 वर्ष. आपण विचारलं होतं मग त्यावेळेला आई वडील काय काम करायचे? इथं आल्यानंतर सर रोजी करायचे. इथं आल्यानंतर पाथरीमध्ये म्हणजे आई वडिलांनी तुमचा उद्योग उभा राहीपर्यंत काम केलं तरी, नाही का, आणि कुटुंबाला हातभार लावला. वडील आज नाहीयेत, नाही का, वडिलांच्या आठवणी करत आपण. काय वडिलांचं नाव काय तुमच्या? विठ्ठलराव लांडे. वा. मला असं वाटतं की तुमचे वडील विठ्ठलरावजी लांडे हे खऱ्या अर्थाने तुमच्याकरता विठ्ठलच, नाही का. पांडुरंग, विठ्ठल, विठोबा पंढरीमध्ये आहे, पण तुमचा विठ्ठल तुमच्या घरी होता आणि ज्या विठ्ठलाने भरभरून तुम्हाला प्रेम दिलं, माया दिली. आज क्षणभर आपण एक समजूया की वडील जर परत आले तुमच्या समोर तर वडिलांना आज काय सांगाल तुम्ही? वडिलाला माझ्याकडे शब्दच नाहीत सर सांगण्यासाठी. मला असं वाटतं की वडील तुमच्या जिथून कुठून पाहत असतील, आपल्या आज यशोगात आहे, तर निश्चितपणे त्यांना अभिमान वाटत असेल की माझा आप्पा आता मोठा झालाय, नुसता एकटाच नाही, त्याने पूर्ण कुटुंबाला आधार दिला, नाही का. आप्पा असं म्हणतात की आपण आपलं करावं, आपलंच भरावं, नाही का, आणि आपलंच बघावं. पण तुम्ही याला अपवाद आहेत. खरं तर तुम्ही स्वतः तर उद्योगात आलात, परंतु तुम्ही तुमच्या भावाच्या मुलांना स्टँड केला, तुमच्या मुलाला स्टँड करतायत, आणि या गोष्टी करत असताना कधी स्वार्थ दाखवला नाही. तर कशा प्रकारे हे उद्योग वाढवत गेला ते सांगा. नाही सर, 2 मिनिट मला थांबवायचं तुम्हाला. याच्यामध्ये माझ्या एकट्याची मेहनत नाही, माझ्या कुटुंबाची, माझ्या मिसेसची, माझ्या मोठ्या भाऊची, माझ्या पुतण्याची, आणि हे सगळं श्रेय मी त्यांना. म्हणजे तुमचा मोठा भाऊ आहे, नाही का, तेही चांगलं काम करतात. मोठ्या भावाने साथ दिली, तुमचे पुतणे आहेत त्यांनी साथ दिली. आपण बऱ्याच वेळेला बघतो आपण की कुटुंबामध्ये कलह असतो, भांडणं असतात, आणि भांडणं का असतात बरं, तर पैसा करतात, संपत्ती करतात. तुमच्या दृष्टीने कधी असे भांडणं झालेत नाही का? विचार असं वाटतं असं काय कारण ठरलं की तुम्ही सगळे अगदी एका जीवन राहणार? त्याचं कारण हे सर, माझे वडील वडिलापासून चालत आलेलं आहे की त्यांना पैशाचा मोह नाही.
मला असं वाटतं की या सगळ्या बांधणीमध्ये म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या वडिलांचा रोल खूप महत्वाचा नाही का, आणि बाप जातो परंतु बापाच्या आठवणी कायम राहतात नाही का. आज वडिलांच्या पाठीमागे आता आई आहे तुमची, आई जेव्हा आईचं तुमचं वैभव बघते आज नाही का, आईच्या चेहऱ्यावरचं जे काही प्रसन्नता आहे तुम्ही पाहत असताल, कधी आईला विचारत पण असताल की आई तुला काय वाटते, विचारतं की नाही, काय म्हणते आई मला? आई म्हणते ना चांगलं झालं आता. वा, म्हणजे माझ्या आपण चांगलं केलं नाही का. बर, उद्योगामध्ये एक एक मजल दर मजल करत तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, तर आपण विचार असं वाटतं की यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय गोष्टी तुम्ही केल्या की जेणेकरून अगदी उद्योगात तर यश भेटलंच परंतु समाजात देखील सगळेजण आप्पाच म्हणतात. पाथरी शहरामध्ये तालुक्यात कुणालाही विचारलं की किसन आप्पा लांडे की तुमचं दुकान दाखवतात लगेच ते. मला तर वाटतं बऱ्याच जण तुमचा नंबरचा पाठी नाही का. तर काय कसं काय नेमकं केलं की या सगळ्यांच्या हृदयामध्ये तुम्हाला एक वेगळं स्थान भेटलं? याचं एकमेव कारण मेहनत, म्हणजे यशाला शॉर्टकट नाही म्हणतात तेच आहे. आणि लोक जे म्हणतात की प्रत्येक व्यवसायाला भांडवल लागतं किंवा पैशाशिवाय काही करू शकत नाही, पण मला आजपर्यंत कधी जाणवलं नाही की पैशामुळे माणूस व्यवसाय करू शकत नाही. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला पैशाची आवश्यकता नाही, फक्त जिद्दीची आवश्यकता आहे. 20-22 तास कशी मेहनत करू शकता तुम्ही ते ठरवा. फक्त तुम्हाला कुठलंही नॉलेज नसू द्या, तुम्हाला मार्गदर्शन करणारा नसू द्या, बरोबर मार्गदर्शन करणारे मिळतात, बरोबर गुंतवणूक होती आणि बरोबर माणूस. आयुष्यभरामध्ये कधी काळी कपडे शिवले, कधी काळी टीव्ही दुरुस्त केली नाही का, आता टीव्ही विकतायत. म्हणजे एक काळ असा होता की तुम्ही टीव्ही दुरुस्त करायचा आहे, आता दुरुस्त करतायत पण आता विकतायत पण. अगदी विचार असं वाटतं की सतत या ठिकाणी उद्योगाची जी काही मागणी आहे, मालाची जी मागणी आहे त्यानुसार तुम्ही उद्योगामध्ये बदल केला. अगदी असं म्हणतात की शिकलेल्या व्यक्तीला देखील एवढं कळणार नाही, तुम्ही एवढं छान हे सगळं अगदी बसवलेलं आहे. तर बदलत्या काळानुसार नेमका काय बदल करत गेलात की जेणेकरून स्पर्धेमध्ये आणि बदलत्या काळानुसार तुम्ही टिकलात सुद्धा? ग्राहकाची नीड लक्षात घेऊन काम केलं तर या सगळ्या गोष्टी होतात. निश्चितच. असं म्हणतात इथं पाथरी तालुक्यामध्ये किंवा बाहेरचे लोक जे कुठंच मिळत नाही ते आप्पाकडे मिळते, हे जी सवय लागली काय नेमकं? कारण बिस्किट पडलं की पार्ले, आणि एखादी वस्तू कुठंच मिळत नाही म्हणलं की अगदी लोक म्हणतात की जा आप्पाकडे. म्हणजे हे काय नेमकं? कारण परळीकडनं, गंगाखेडकडनं किंवा कुठलंही बीडकडले लोक बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी तुमच्याकडे आलेले असतात किंवा वेटिंग केलेली असते. तुम्ही जर एखाद्या कामावरती प्रेम केलं तर तिथपर्यंत जायला काही वेळच लागेल. ज्या गोष्टी म्हणजे लागतात लोकांना त्या आपण ठेवल्या पाहिजे नाही पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 4 पैसे कमी मिळो किंवा जास्त मिळो, परंतु लोकांची काय डिमांड आहे नेमकी त्यानुसार आपण चाललं पाहिजे. खरं तर आपण उद्योगामध्ये सतत या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, मॅनेजमेंट असतं नाही का. तर मला तुम्हाला विचारावं वाटतं की बऱ्याच वेळेला मॅनेजमेंट शिकण्यासाठी लोक शिक्षण घेतात नाही का, अगदी 4 वर्ष 5 वर्ष ती डिग्री मिळवण्याकरता त्यांनी घालवलेले असतात. तुमचं बघितलं तर कुठलाही कोर्स केलेला नाही, कुठल्या विद्यापीठात गेला नाही का, अल्प शिक्षण आहे. हे मॅनेजमेंट जे आहे ते काय नेमकं तुमचं? हे मॅनेजमेंट मला एकच सूत्र लक्षात येतंय, रतन टाटाचं. रतन टाटा साहेब कार्यक्रमासाठी जात असताना भरधाव पाऊस येतो, विजा कडाडतात आणि ड्रायव्हर गाडी थांबवतो, समोर गाड्या उभ्या असतात त्याच्यामुळे थांबवतो. तर ते ड्रायव्हरला सांगतात का थांबला भाऊ? ड्रायव्हर म्हणतो सर समोर पाऊस पडायला, विजा कडाडल्यात आणि आपण पुढे जाऊ शकत नाही. तर रतन टाटा साहेब म्हणले हरकत नाही, म्हणले तू 10च्या स्पीडने चाल, 5च्या स्पीडने चाल, गाडी थांबवू नको काय. आणि 1 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर पाऊस किंवा वीज नव्हती, वेळेला रतन टाटा कार्यक्रमाला पोहोचू शकले. हे एक उदाहरण मी नजरेसमोर ठेवून काम करतो. संकट आहे चालत राहत, पुढं ते संकट निघून गेलेलं असतं नाही का. मला असं वाटतं की दुःखाचे संकटाचे ढग असतात पण थोडं चालत जा ते ढग निघून जातात. बरोबर. म्हणजे कुठलीच गोष्ट परमनंट नाही, एक नाही एक दिवस त्याच्यामध्ये बदल होतोच, परंतु त्या बदलाची तुम्ही वाढ बघा. मला असं वाटतं की तुमच्या समोर आयडाव रतनजी टाटा हे असल्यामुळे तुम्हाला कधीही भीती वाटली नाही का, आणि त्याच सूत्राने तुम्ही चालता. म्हणजे कमवायचंय तर थोडं समाजाचं, थोडं आपल्याचं आणि बाकीचं आपलं. मग सामाजिक सामाजिक जे काही उपक्रम असतात किंवा जे लोकांना गरजा असतात त्यासाठी देखील तुम्ही नेहमीच पुढे असतात. म्हणजे फुल फुलाची पाकळी या हिशोबाने तुम्ही आतापर्यंत कार्य केलं आहे. तर सोशल टच किंवा सामाजिक भान आपण आतापर्यंत कशा प्रकारे जपलेले आपण?
सामाजिक बहाणा माझं एक पहिल्यांदा काम करण्याची पद्धत अशी आहे सर, मी शालेय शिक्षणात जर विद्यार्थ्यांना काही कमी पडत असेल, पेन पेन्सिल वही वगैरे जे बी असेल कमी असेल ते मी देतो, पण माझी एक अट असते पहिल्यांदा त्या शाळेला, किंवा माझं नाव तुम्ही कुठंही जाहीर करायचं नाही. नाव नको. कुठं जर समजा मंदिराला एखाद्या ठिकाणी फॅन नसते, मस्जिदीला काही असते, ठीक आहे मी देतो, माझं नाव काय, तर माझं नाव जाहीर करायचं नाही या अटीवरती मी काम करतो. मला असं वाटतं की लोक 10 रुपये देतात पण पुढच्याकडनं 10 वेळेला स्वतःचं नाव वधवून घेतात, नाही का? आणि तुम्ही आहेत की असे की कुठेही काही दिलं तर आपलं नाव नको, नाही का? त्याचा आनंद काही वेगळाच असतो. मला असं वाटतं की एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला ते समजलं पण नाही पाहिजे, एवढं चांगलं आपण दान केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आनंद वेगळा असतो. आज एक विचारावंसं वाटतं आपा की जेव्हा मागे वळून बघता म्हणजे हदगावकडे त्या काळामध्ये, नाही का, म्हणजे 20-23 वर्षापूर्वी, आज काय वाटतं नेमकं? म्हणजे एक काळ असा होता की बऱ्याच वेळा खायची सुद्धा वांदे होते, नाही का, आणि आज अनेक लोकांना खाऊ घालतात म्हणजे हॉटेलच्या माध्यमातून, तर काय वाटतं नेमकं? नाही, आज सुद्धा मला खूप दुःख होते सर बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतर, कारण आपण ते जे दिवस काढले ते आज खूप लोक काढतात, तर त्या गोष्टीचं आजही मला दुःख आहे. माझं खूप मोठं स्वप्न आहे की माझ्या उत्पन्नामध्ये माझं एक नवीन काम मी चालू केलेलं आहे आणि तिथं मला खूप काही पैसा मिळणार आहे, तर त्या उत्पन्नातून माझं असं आहे की विचार महिन्याला मी किमान पक्षी 50,000 ते 60,000 रुपये मी समाज कार्यासाठी लावू शकतो. आम्ही आणखी गोष्ट ऐकली तुमच्या माध्यमातूनच की तुम्हाला गोष्ट ठेवायला आवडत नाही, नाही का? अगदी तुमचं ताट अगदी चकाचक असतं. बऱ्याच वेळा काय असतं की पैसा आला की माणसाला मग मागचे दिवस आठवत नाहीत आणि बरीचशी माणसं या ठिकाणी ताटामध्ये अगदी दुसरी व्यक्ती जेवण इतकं त्यांनी ठेवलं असतं. तुम्ही पहिल्यापासून ताटामध्ये आपल्याही राहणार नाही आणि लोकांच्याही राहण्याची काळजी घेतली आहे. काय ही सवय म्हणजे आईने लावली का वडिलांनी का दोघांनी लावली? नाही, ही आई वडिलांनी नाही लावली, पण मी माझ्या डोळ्यांनी अनेकदा अनुभवलं. म्हणजे पूर्वीच्या काळी तर वेळेला म्हणजे जेवणाला बी मिळत नव्हतं, पण त्याच्यानंतर सुद्धा मला बऱ्याचदा असं लक्षात आलं की खरंच गरजूला जेवायला मिळत नाही आणि तेवढंच अन्न जर तुम्ही गरजूला दिलं तर त्याचं पोट भरल, त्याचे आशीर्वाद खूप काही मिळतात. म्हणजे साक्षात परमेश्वरच असतात ते आपल्यासाठी. म्हणजे अन्नाचं महत्व ठेवा खरं, नाही का? कारण अन्न मिळत नाही, बरीचशी माणसं अन्न करत या ठिकाणी अगदी त्यांनी जीव त्यागलेला असतो आणि म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे खरं तर. आणि मला आपा विचारावंसं वाटतं की ज्या तरुणांना उद्योगात यायचं आहे त्यांना आपण काय सांगू इच्छितो? म्हणजे यश जर मिळवायचं असेल उद्योगामध्ये तर काय केलं पाहिजे? तरुणांनी कुठल्याही व्यवसायामध्ये जाऊ द्या, व्यवसायामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मेहनत आणि मेहनत. दुसरी गोष्ट नियत, कुठल्याही कस्टमरला फसवू नये आणि प्रामाणिकपणे मेहनत करावा. तुम्हाला यश 100% काय मार्गदर्शन करणारे 100% मिळतील. बस मैं चलता गया और कारवा खुद ब खूब बनता गया. मी चालत गेलो आणि माझ्या वाट्याला जे काही आलं ते मी काम करत गेलो. देवाने मला भरभरून दिलं आणि देव होता कोण नेमका? साक्षात भगवान विठ्ठल म्हणजे त्यांचे वडील आणि आई मुक्ताई. मला असं वाटतं की माईच्या आशीर्वादाने म्हणजे मुक्ता माईच्या आशीर्वादाने गरिबीतनं मुक्ती भेटली आणि वडील विठोबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभारता आलं. खरं तर त्याने अपघातामध्ये दोन्हीही पाय या ठिकाणी गेले, नीटसं उभारता येत नाही, पण मला असं वाटतं की साक्षात विठोबा मागे होता आणि म्हणून उभारता आलं. आणि नुसते उभारले नाहीत तर अनेक लोकांना उभा केलं. आज आप्पांच्या माध्यमातून त्यांचे पुतणे असतील, त्यांचा स्वतःचा मुलगा असेल, आणि ते तो स्टँड झालेच, पण अनेक लोकांना रोजगार सुद्धा मिळाला. आप्पांचं म्हणणं आहे की आपण तर चालावंच पण इतरांना देखील बळ मिळावं असं आपलं वर्तन पाहिजे. आप्पा, तुमच्या पूर्ण यशस्वी प्रवासाला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचा सलाम. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या मनातले संकल्प या ठिकाणी पूर्ण होत एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना. निश्चितपणे आदरणीय आप्पांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.